ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो की आजची केस आपण लढलोय. आपल्याला काही तासांचा ब्रेक मिळालेला आहे आणि या ब्रेकमध्ये आता आपल्याला कळायला पाहिजे की खरंच मधुभाऊंची सुटका होणार आहे की नाही. यावरती चैतन्य म्हणतो, तू होप्स हारू नकोस. तुझे प्रयत्न हे जर का प्रामाणिक आहेत तर या सगळ्यामध्ये मधुभाऊंची सुटका होणार आणि 100%. आणि या सगळ्यात तू सायली बहिणीला छानपैकी सरप्राईज देशील. अर्जुन म्हणतो, सरप्राईज देण्यापेक्षा मला खूप भीती वाटते, ते म्हणजे सायली मला सोडून जाण्याची. या सगळ्यामध्ये मी सायलीला गमवणार तर नाही ना चैतन्य. चैतन्य म्हणतो, मनामधून निगेटिव्ह विचार काढून टाक. आत्ताच्या आत्ता आपली केस लगेचच रिओपन होणार आहे आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंची तुला सुटका सुद्धा करता येणार आहे. असं म्हटल्यावरती अर्जुनला थोडंफार बरं वाटतं. त्यातच कोर्टाचा ब्रेक संपतो आणि रिसेशन चालू होतं. कोर्टाचं पुन्हा एकदा सेशन चालू झाल्यावरती मग मात्र आता अर्जुन इकडे मधुभाऊंच्या यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो आणि त्यावेळेला तो कोर्टामध्ये आपले सगळे पुरावे सादर करतो आणि या पुराव्याच्या वरून फायनली मधुभाऊंना जामीन मिळतो. मधुभाऊंना जामीन मिळाल्यावरती अर्जुन आता मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ, मी सायलीला काहीही सांगितलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्हाला जामीन मिळाला येते. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही घरामध्ये एंट्री करा, जेणेकरून सायलीला या सगळ्यामध्ये छानपैकी आपल्याला एक सरप्राईज देता येईल. असं मधुभाऊंना सांगून अर्जुन निघून जात. इकडे आता प्रिया विचार करत असते की सुभेदारांच्या घरामधला माझा राग जर मला काढायचा असेल तर या बिंडोक बाईलाच मला आता चांगलंच बनवलं पाहिजे किंवा ह्या बिंडोक बाईलाच आता मला आई म्हणून दर्जा दिला पाहिजे. तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये सुभेदारांच्या घरामध्ये स्थान मिळवू शकेन. असा विचार करत आता इकडे ती सांगते, आई आई तू झोपलीस का? प्रतिमा म्हणते, नाही, बोल. यावरती आता इकडे प्रिया सांगते, आई या सायलीने माझं अर्जुनवरती प्रेम होतं, अर्जुनचं पण माझ्यावरती प्रेम होतं. तुम्ही आमचं लहानपणीच लग्न ठरवलं होतं, तरी सुद्धा या सायलीने माझ्यापासून माझा अर्जुन दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सायलीने केल्यामुळे माझा अर्जुन माझ्यापासून दूर झाला आणि त्यामुळे मी हे सगळं केलं. पण आई, तू बाबांना समजव ना, बाबांना पण समजव आणि तू पूर्णाजीला पण समजव ना. मला त्या घरामध्ये येण्याची बंदी केले. अगं, ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले त्या घरापासून मला असं लांब ठेवण्यात त्यांना काय मिळतं? यावरती प्रतिमा म्हणते, तू जे वागलेस ना ते तितकंच चुकीचं आहे आणि मी पूर्णाईला मनवू शकत नाही, कारण तू त्यांच्या घरामध्ये जे काही केलेस ना त्याबद्दल मी कोणत्याही बाबतीत तुझं समर्थन करणार नाही. असा ठाम आता आपलं मत प्रतिमा तिच्याजवळ मांडते आणि तिला मदत करायला नकार देते. प्रिया चिडते आणि ही सुद्धा बरोबर सायलीची आई शोभती आहे. चुकीच्या कामात कोणतीही साथ द्यायची नाही. जरा माझी साथ दिली तर काही बिघडलं असतं, असं म्हणत प्रियाची चिडचिड चालूच असते. आणि आता या सगळ्यामध्ये प्रतिमा मदत करायला नकार दिल्यामुळे ती अधिकच चिड. इकडे तोपर्यंत आता दिवाळीच्या दिवशी सायली अर्जुनला सांगायला लागते, बस झालं, तुम्ही या सगळ्यामध्ये आजचा दिवाळीचा दिवस आहे, त्यामुळे आता मी या घरामध्ये नाही थांबणार. म्हणजे ही दिवाळी पूर्ण होऊ दे, कारण तसंही मी या घरच्यांना सोडून असं दिवाळी सणाला नाही जाऊ शकत. त्यांच्या मनावरती जे काही आघात होईल ना तो माझ्यामुळे एकदा झालेला आहे. पुन्हा पुन्हा हा आघात मला करून घ्यायचा नाहीये आणि त्यामुळे मी दिवाळी संपली की जाणार. यावरती चैतन्य तिकडे येतो आणि सायली बहिणी, काय बोलताय तुम्ही? अर्जुनला खूपच तुम्ही आता या गोष्टीचे गिल्ट देताय, पण जे अर्जुनने केलं नाही त्याची तो का बरं हे सगळी सजा घेईल? यावरती सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील होतात, मी सगळं ऐकलंय. चैतन्य म्हणतो, तुम्ही सुद्धा नाही, मीच सामील होतो, फक्त मीच सामील होतो. मीच सांगितलं होतं त्याला की अशी युक्ती कर म्हणून, जेणेकरून काही गोष्टी सुरळीत होता येतील. यावरती सायली म्हणते, का? तुम्हाला हे सांगण्याची गरज का पडली आणि अर्जुन सरांनी हे का ऐकावं? यावरती चैतन्य म्हणतो, अर्जुनने हे ऐकलं नाही म्हणून तर आज. यावरती सायली म्हणते, म्हणून तर आज काय? म्हणून तर आज आमचे मधुभाऊ अजूनही जेलमध्ये आहेत ना. यावरती चैतन्य म्हणतो, सायली बहिणी, तुम्ही दुसरी बाजू ऐकून घ्याल का? यावरती सायली म्हणते, आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही. मग चैतन्य सांगायला लागतो, अर्जुनने कधीही मनामध्ये घेतलं नव्हतं की तो मधुभाऊंना या सगळ्यामध्ये जेलमध्ये अडकवेल आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंचे त्यांनी
जे पुरावे आहेत ते सुद्धा सबमिट केले. तुझा काहीतरी गैरसमज झालाय सायली. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, आता तुम्ही मित्राची बाजू घेऊन उगाचच या सगळ्यामध्ये मला आता खोटं बोलताय. यावरती चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी खोटं बोलतोय, अर्जुन खोटं बोलतोय, कुसुमताई पण खोटं बोलेल का? यावरती सायली म्हणते, आता इथे कुसुमताईचा काय प्रश्न आला? त्यावरती कुसुम येते आणि सायली, तू काय बोलतेयस? तू शुद्धीत आहेस का? कुणाशी बोलतेस तू? सायली म्हणते, कुसुमताई, तुला पण यांनी घोळात घेतलं का? अगं हे ना मधुभाऊंना सोडवण्यासाठी काडी मात्र प्रयत्न करत नाहीयेत. यावरती आता इकडे कुसुम चिडते आणि सायली, तुझं डोकं बिकं फिरलंय काय ग? अगं कोण कोणाला सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीये? अगं त्यांनी ऑलरेडी केस फाईल केलेली आहे. केस फाईल करून काल केस लढले, काल केस जिंकले. मधुभाऊ आज सुटायला आलेले आहेत. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, काय? यावरती आता पुढे सायली काही बोलणार तितक्यात तिला मागून आवाज येतो, साऊबाळा, साऊबाळा असा आवाज आल्यावर ती सायली धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते. मधुभाऊंना मिठी मारल्यावर कुसुम म्हणते, बघितलंस, आत्ता तरी तुझा विश्वास बसला का की हे सगळं मी खोटं नाही बोलत आहे? मधुभाऊ खरंच आलेले आहेत. पण तू, मला कळत नाहीये की अर्जुन सरांची इतकी रूडली का वागत होतीस? त्यावरती आता अर्जुनला आनंद होतो. फायनली सायलीला सरप्राईज दिलेलं असतं. त्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ हे कसं घडलं? यावरती मधुभाऊ सांगतात, जावई बापूंनी काही दिवसापूर्वीच पुरावे कोर्टात दिले होते. पुरावे कोर्टात देऊन काल त्यांची केस लागली होती आणि ही केस लागल्यावरती काल त्यांनी जे पुरावे दिले होते ते खरे सिद्ध झाले. ते पुरावे खरे सिद्ध होऊन कोर्टामध्ये केस आपण जिंकलो आणि मला सोडण्यात आलेलं आहे. त्यांनी जे बंदुकीचे पुरावे दिले ना, त्या बंदुकीच्या ठशावरून मी निर्दोष आहे हे सिद्ध झालंय. आणि या सगळ्यासाठी जावई बापू दिवस रात्र झटत होते. आजच नाही, गेले अनेक दिवस ते आता पुरावे सबमिट करतायत. गेले अनेक दिवस ते हे सगळं करतायत आणि त्यांनी तुला सांगितलं पण नाही. सायली आता अर्जुनकडे पाहायला लागते आणि आता अर्जुन तिच्याकडे काहीही न बघता मान खाली घालतो, कारण अर्जुन आता रागावलेला असतो. कारण कोणत्याही बाबतीत सायली त्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. त्यानंतर मग मात्र सायली आता अर्जुनकडे वळून पाहते आणि त्याच वेळेला अर्जुनकडे पाहत ती आता इकडे अर्जुनकडे येते. अर्जुन म्हणायला लागतो, मधुभाऊ, तुम्ही कुठे चाललेला आहात? यावरती मधुभाऊ म्हणतात, मी आश्रमात जाईन आता. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, ही दिवाळी तुमची आमच्यासोबत साजरी व्हावी अशी माझी आणि सायलीची इच्छा आहे. काय सायली, येणार ना तू घरामध्ये मधुभाऊंना घेऊन? आता सायलीने तर दिवाळीच्या दिवशी घर सोडून जाण्याची गोष्ट केलेली असते. म्हणूनच अर्जुन सायलीच्या अंदाज घेत असतो की आता ही मधुभाऊंच्या सोबत घर सोडून निघून जाणार की माझ्यासोबत घरामध्ये येणार. यावरती सायली आता अर्जुनला बोलते, सर, मी मधुभाऊंना आपल्या घरात घेऊन येते आहे. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंत ना, त्या सगळ्यामध्ये मी तुमचे जितके आभार मानेन ना तितके कमी आहे. मधुभाऊ आज आपल्या घरात राहतील, लेकीचा संसार बघतील, लेकीचा पाहुणचार घेतील. थांबाल ना मधुभाऊ? असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात, हो साऊबाळा, अगं तू मला इतक्या आग्रहाने जर का बोलवते आहेस तर मी तुझं म्हणणं कसं नाकारेन? मी तुझ्यासाठी नक्कीच या घरामध्ये राहणार. असं म्हणत मधुभाऊंनी आता इकडे सायलीचं आमंत्रण स्वीकारलेलं असतं. मग अर्जुन कुसुमला मनवतो आणि कुसुमताई, तुम्ही सुद्धा राहा, म्हणजे काही दिवस इथला पाहुणचार घ्या आणि मग तुम्ही मधुभाऊंना घेऊन जायचं असेल तर थोडे दिवस घेऊन जा, पण परत इकडेच आणून सोडाल अशी मी तुम्हाला विनंती करतो. असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम पण तयार होते आणि कुसुम आता इकडे आभार मानायला लागते. खरंच तुम्ही काल ज्या पद्धतीने केस लढलात त्या पद्धतीने खरंच कोणताही बाहेरचा वकील पैसे देऊन नक्कीच ही केस लढला नसता. तुमचे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत. थोडक्यातच सायलीला सगळं समजलेलं असतं. तिची चूक समजलेली असते. तिने अर्जुनवरती केलेले आरोप किती खोटारडे आहेत हे समजलेलं असतं आणि आता अर्जुन रागावून बसलेला असतो हे पण समजतं. सायली मधुभाऊंना घेऊन घरी आल्यावरती आता इकडे पूर्णाजी आलेली असते आणि काय ग सायली, तुझी कळी का खुलले? सायली सांगते, अर्जुन सरांनी मधुभाऊंना आणलेलं आहे आणि ते फक्त कुसुमताईच्या घरी जाऊन येत आहेत परत. कुसुमताईचे काही कपडे वगैरे आहेत किंवा आश्रमातल्या काही मुलांचं भेटणं आहे, त्यांना भेटून ते येत आहेत. पूर्णाजी येऊ दे ना आश्रमातील मुलांना. पूर्णाजी म्हणते, अगं काय प्रश्न विचारतेस? हे घर तुझं आहे, ते तुझी बहीण भावंड आहेत, नक्कीच येऊ दे. पण मधुभाऊ घरात न येता गेले ते? यावरती सायली म्हणते, तेच मी सांगते, कुसुमताईचे काही हे आणि आश्रमाच्या काही फॉर्मॅलिटीज वगैरे असतील ना तर ते पूर्ण करून येते. यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, वा सायली वहिनी,
तुझ्या तर गुलाबच खुललेत तुझ्या गालावरती. काय अशी जादू झाली? अर्जुनने असं केलंय तरी काय? आणि अर्जुन का इतका रागावलेला आहे? त्यावरती सायलीला समजतं की अर्जुन सर आपल्यावरती रागावलेत. काहीही करून यांना आपल्याला मनवायला पाहिजे. यावरती पूर्णाजी म्हणते, आता हा दिवाळीचा रागरुसवा तुझ्याकडून त्याच्याकडे गेलेला दिसतोय वाटते. म्हणजे तुमचं काहीतरी बिनसलंय वाटते परत. म्हणजे आता सायली आधी रागावली होती, आता अर्जुन रागावलाय. पुन्हा काही गडबड करू नका म्हणजे झालं. यावरती अर्जुन आता पूर्णाजीकडे पाहतो आणि तो तडक वरती निघून जातो. त्यावरती सायली आता विचार करते, नाही, अर्जुन सरांना मला मनवायला पाहिजे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मग सायली रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती सायली म्हणते, सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता अर्जुनने रुसवा धरलेला असतो आणि तो म्हणतो, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, मला झोपायचं आहे. उद्या सकाळी मधुभाऊंना आणायला जायचं आहे. सायली म्हणते, सर ऐका ना, उद्या सकाळी मी पण तुमच्यासोबत येणारच आहे की, मला पण उठायचंच आहे की, पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही अर्धवट ऐकलत आणि मी तो विचारसुद्धा केलेला नव्हता. हां, त्या विषयावरती बोलणं जरी चुकीचं असलं ना, तरीसुद्धा मी कधीही मधुभाऊंना जेलमध्ये अडकवून ठेवेन असा मी विचारसुद्धा करणार नाही. सायली म्हणते, सर खरंच मला हे समजलेलं आहे, पण माझ्याकडून चूक झाली. तुम्हाला जी काही मला शिक्षा द्यायची असेल ती शिक्षा तुम्ही देऊ शकता. ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आता अर्जुनला ऐतच हातामध्ये एक खूप मोठी गोष्ट सापडलेली असते की सायलीला या सगळ्यामध्ये इथून कधीही तू घर सोडून जाऊ नको ही शिक्षा तो नक्कीच देऊ शकत असतो. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला शिक्षा देईन, पण तुम्ही ती शिक्षा पाळाल की नाही पाळाल हे मला माहीत नाही आहे. सायली म्हणते, सर तुम्ही एकदा बोलून तर बघा. तुम्ही एकदा बोलून बघा की ही शिक्षा तुझ्यासाठी आहे. मी नक्कीच ही शिक्षा हे करेन. यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग ज्या वेळेला मधुभाऊंची सुटका झालेली आहे तर तुम्ही हे घर सोडून जाणार नाही ना? यावरती सायली म्हणते, नाही सर, मी जरी म्हटले असले ना की मधुभाऊंची हे झाल्यावरती मी हे घर सोडून जाईल, तरीसुद्धा माझं पाऊल इकडून निघत नव्हतं. तुम्हाला या सगळ्यामध्ये फक्त मी रागारागात ते बोलले असले तरी मलासुद्धा या घरच्या लोकांना सोडून जाण्यामध्ये खूपच त्रास होत होता. अर्जुन म्हणतो, मग ठीक आहे, हीच तुमची शिक्षा आहे. किती काही झालं तरी तुम्ही हे घर सोडून जाणार नाही. असं म्हणत अर्जुनने आपल्या मनातली गोष्ट रागारागात का होईना सांगितले. आता सायली विचार करायला लागते की नक्कीच अर्जुन सरांना काय म्हणायचं होतं. आता मात्र रागवलेल्या अर्जुनला मनवण्यासाठी सायलीने युक्ती करत वचन तर दिलंय, पण या सगळ्यामध्ये सायलीला पण कळलंय की अर्जुन सरांना आपण हे घर सोडून जायला नको आहे. इथूनच आता त्यांच्या प्रेमाची गोड सुरुवात होणार. त्यातच मधुभाऊंची एंट्री. मधुभाऊ सायलीला अर्जुनचा चांगुलपणा पुन्हा पुन्हा दाखवून देणार आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायली यांच्या संसाराची गोड सुरुवात तर होणार. त्यातच चैतन्य आपली चुकी मानून सायलीला आता आपणच ह्या सगळ्यात दोषी आहोत, अर्जुनचा काहीही दोष नाही हे सुद्धा समजवणार. त्यामुळे मालिका एका ट्रॅकवरती आलेली आहे. मधुभाऊ सुटण्याच्या मार्गावरती आहेत. सायली अर्जुनचा संसार सुखी होण्याच्या मार्गावरती आहे आणि मालिका ट्रॅकवरती आल्यामुळे पाहण्यासाठी खूपच रंजक